हाय हॅलो नमस्कार मंडळी, सर्वांना ओम नमः शिवाय. चला तर आज एकदम शास्त्रोक्त पद्धतीने मी चुरमा लाडू बनवलेला आहे प्रसाद. तर या मावशींना जवळपास 9 वर्ष 16 सोमवार व्रत करत आहे. त्यांना पूर्ण 11 वर्ष करायचे आणि महारुद्राभिषेक करायचा आहे. आणि त्यांना हे प्रसाद चुरमा लाडूचा ना कसा बनवायचा काय सर्व त्यांच्याकडंच विचारून मी हे चुरमा लाडूचं प्रसाद बनवलेला आहे. आणि तुम्हाला पण मदत व्हावं म्हणून हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर सर्वात प्रथम आपण गहू निवडून घेतले, तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. तर उद्या आपला सोमवार जर असेल ना, आदल्या दिवशीच रात्री आपल्याला हे गहू फक्त धुवून घ्यायचे आहे पाण्यामध्ये स्वच्छ, कारण याला हात वगैरे लागलेला असतो. आणि याचा आपल्याला जाडसर रवा काढायचा आहे. म्हणजे एकदम बारीक गव्हाचं चपातीसाठी पीठ मळतो ना, तसं याचं पीठ आपल्याला बनवायचं नाही आहे. थोडासा जाडसर रवा काढायचा आहे. तर स्वच्छ धुवून निथळ ठेवले 10-15 मिनटं. आणि आपल्याला साडीचा वगैरे कपडा घ्यायचा आहे नाही, एक तर नवीन घेऊ शकता किंवा असं उपरणं वगैरे आहे ना, त्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं आहे. एकदम नवीन नसला जरी असला पण स्वच्छ, जास्त वापरलेला नाही पाहिजे अशा कपड्यात आपल्याला ठेवायचे. तर सकाळी बघा मस्त असे दाबून ठेवायचे, म्हणजे थोडेसे उबदार होतात, म्हणजे त्याचा रवा छान पडतो. थोडेसे घरातच अर्धा तास फॅनखाली सुकत घातले. त्यानंतर आपण आता पहिले लोक जात्यावर दळायचे, तेव्हा जात्याची पूजा करतात, तर इथे आता जाता नाही म्हणून गिरणीची पूजा करायची आहे. आणि हे गहू दळताना ना एकदम असे, त्या मावशींचं म्हणणं होतं का असं कोणी विचारलं नाही पाहिजे कुठं चालले काय, त्याच्यामुळं घरातच दळलं पाहिजे. किंवा कोणाकडं घरघंटी असेल ना तिथे जाऊन दळायचं, असं की मोठ्या गिरणीवर वगैरे जायचं नाही. पण त्यानंतर त्या म्हणे 5 जणी असेल तर ठीक, नसेल तर 1 जणीने जरी गिरणीची पूजा केली ना तरी चालेल. पण माझ्याकडे पाहुणे होते, मग मी सर्वांकडून जेवढे होते तेवढं पूजा करून घेतली. आणि त्यांनी सांगितले मग सर्वांनी 5 वेळा अशा 5 मुठी टाकायच्या. तर आम्ही 3 जणीच होतो, मग दोघींनी डबल अशा 5 मुठी टाकल्या. कारण जात्यावर दळताना सुद्धा अशा 5 मुठी एकेकाने करायच्या असतात. त्यांनी एकदम शास्त्रोक्त पद्धतीने मला चुरमा लाडू बनवायला सांगितले होते. आणि मला एकदम शास्त्रोक्त पद्धतीने करायचं होतं, म्हणून त्यांनी जसं सांगितलं ना मी तसंच केलं. अशा 5-5 मुठी मी गिरणी टाकल्या. आणि एकदम जाडसर असा, आपण घरात 0 नंबरचा रवा आणतो ना त्यापेक्षा थोडंसं जाडसर असा दळून घेतला. त्यांनी सांगितलं होतं जेवढं शक्य होईल तेवढं मी 2-3 माळी ओम नमः शिवायचा जप केला पीठ दळेपर्यंत. कारण त्या दिवशी खूप घाई होती, त्याच्यामुळे मी पूर्ण वेळ नाही बसली, पण 2-3 माळी जप केला. त्यानंतर जाड चाळणीने रवा सर्व काढून घेतला आणि वरचा कोंडा बाजूला काढून घेतला, तो आपल्याला गायला द्यायचा आहे. त्यानंतर बघा ह्या मावशी आल्या होत्या ना, त्या जागेवर जिथे आपल्याला चुरमा लाडू बनवायचा ना तिथे गोमित्र टाकून मस्त मी पुसून घेतलं. आणि ही जी खडी ना ती आदल्या दिवशीच आणून स्वच्छ गोमित्र टाकून पाणी टाकून स्वच्छ धुवून निथळ ठेवली होती, कारण त्यावर पाय वगैरे कोणी जातं येतं म्हणून स्वच्छ गोमित्र टाकून धुवून घेतली होती. त्यानंतर बघा थोडंसं विटानं थोडीशी रांगोळी काढून घेतली. आणि या मावशीला सर्व माहिती असल्यामुळे मी त्यांना सर्व करायला लावलेलं होतं, कारण यांची जवळपास 9 वर्ष झाले हे 16 सोमवार धरतात. दरवर्षी असंच उद्यापन करतात मोठं, त्यामुळे त्यांनी सर्व पूजा वगैरे केली, कारण त्यांना सर्व माहिती आहे त्यातलं. आणि त्यानंतर इथे मी रानशिनी गौऱ्या आणल्या होत्या, कारण त्यांनी सांगितलं होतं रानशिनी गौरीवर हा प्रसाद बनवला जातो. आणि गुरुजींनी पण मला सांगितलं होतं रानशिनी गौरी आणून ते आहारावरच आपल्याला हा चुरमा लाडू बनवायचा आहे. आता ज्याला शक्य नाही ते गॅसवर बनवतं, मग त्यांनी कापूर आणि अगरबत्तीच्या साह्याने आपल्याला ह्या गौऱ्या पेटवायच्या आहे. वरून तूप पण घालू शकतो, जसं जमेल तसं पेटवायचं, पण दुसरं काही याच्यामध्ये घालायचं नाही. एकदम शास्त्रोक्त पद्धतीने करायचं आहे. मग तूप, कापूर आणि अगरबत्ती ह्याच्या साह्यानेच आपण ह्या गौऱ्या पेटवायच्या आहे. गौऱ्या पेटून आहार पडेपर्यंत इकडे मी दुसऱ्या बाजूला पीठ मळायला घेतलं. आणि पीठ म्हणजे कसं एकदम बारीक दळलेलं नाही, जाडसर रवा आहे ना, आपण एकदम 0 नंबरचा आणतो त्याच्यापेक्षा हा जाड रवा आहे, कारण आपल्याला याची गोल रोट बनवून भाजायची आहे. एकदम बारीक दळलं ना मग ते पीठ लूज होतो आणि मग ते आहारावर व्यवस्थित भाजता येत नाही. आणि त्या दरवर्षी करताना मग त्यांनी जसं सांगितलं होतं तसंच केलं. मस्त त्यांनी सर्व पूजा वगैरे केली. आणि मग मी पीठ मळायला घेतलं. आता काही जण पूर्ण पाण्यात मळतात, तर मी दर सोमवारी अर्धं दूध आणि अर्धं पाणी घालून पीठ मळत होते. तर मी त्याच पद्धतीने आज पण मळणार आहे, अर्धं दूध आणि अर्धं पाणी. मग त्यांनी सूर्याची पण पूजा करून घेतली. आता त्यांना जसं माहीत होतं त्यांनी सर्व पूजा वगैरे करून घेतली. गौऱ्या पेटतंय, आहार पडतोय तोपर्यंत बघा इथे मी चुरमा लाडूचं पीठ मळून घेते. असा हा जाडसर रवा आहे, जसं लागेल तसं आपल्याला यात घट्टसर गोळा मळायचा आहे. सैल जर झाला ना तर मग आपल्याला असे रोट बनवता येणार नाही. तर बघा आहार मस्त पडला आहे. आता त्या चुरमा लाडू बनवायला सुरुवात केली त्यांनी. आता त्यांच्या मदतीला 2-3 जणी
होत्या. पण त्याने सांगितलं होतं बाथरूमला जरी गेलं ना तरी इथे चुरमा लाडू बनवायला यायचं नाही आणि होतपर्यंत पण कोणी जायचं नाही. मग त्यांनी इथे आल्यावरसुद्धा माझ्या घरी अंघोळ केली आणि मग चुरमा लाडू करायला सुरुवात केली. आणि मग माझ्याकडे ज्या मैत्रिणी आल्या होत्या ना त्यांनासुद्धा मी डबल अंघोळ करून अंगावर फक्त पाणी घ्यायचं, कपडे बदलून मग चुरमा लाडू करायला घ्यायचं. मग बघा त्याने मस्त असे सर्व उंडे भाजून घेतले. जसा पुरणाचा उंडा भरतो ना आतमध्ये, तसं त्याने आतमध्ये तूप लावून पीठ घातलं. म्हणजे मग आतून पण छान एकदम मस्त असं भाजला जातो. आणि जे एकदम कडक असं आरावर काळं झाले ना ते सर्व त्याने काढून टाकलं आणि ते गाईला द्यायचे. हे असं कुठं फेकायचं नाही, पायंदळी आलं नाही पाहिजे, कारण ह्या लाडूचं खूप महत्त्व आहे. आणि मग सर्वांनी 4-5 जणींनी मिळून हे लाडू बनवलेत. कारण एका माणसाचं काम नाही, सर्वांचे हात लावून जर काम केलं ना किंवा प्रसाद केला ना तो खूप चांगला असतो. तर बघा त्यानंतर थंड झाल्यावर चुरून घेतलं आणि मिक्सरला एकदम बारीक फिरून घेतलं. आणि इथे मी 3 किलो गूळ किसणीने किसून घेतला आहे. म्हणजे एकदम बारीक आहे, फोडून नाही घ्यायचा, किसून घ्यायचा, म्हणजे जास्त खडे वगैरे राहणार नाही. आणि तो याच्यामध्ये मिक्स करायचा. मी 5.25 किलो गव्हासाठी 3 ते 3.25 किलो गूळ आणि 1.25 किलो एकदम गावरान तूप घेतले. गूळ बारीक किसणीने किसून चुरम्यामध्ये घालायचा आणि मस्त हाताने एकदम असं मिक्स करत करत तूप आणि गूळ एकजीव करून घ्यायचा आहे. तर बघा त्या मावशी दरवर्षी बनवताना मग त्यांना सांगितलं होतं त्यांच्या पद्धतीने हा सर्व प्रसाद बनवत आहे. तर कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे. आणि जे आपलं जास्त भाजताना ते काळं झालं होतं ना त्याने सर्व काढून टाकले होते, त्यामुळे कलरसुद्धा खूप सुंदर आला होता. आणि जवळपास ते 9 वर्ष करतायत, त्याच्यामुळे सर्व त्यांच्या पद्धतीनेच केलं होतं. तोपर्यंत गौरीचे खंडसुद्धा पेटत घातले होते 2-3, म्हणजे पुन्हा थोडासा आहार करायचा होता, त्यावर हा टोप ठेवून द्यायचा, म्हणजे गूळ आणि चुरमा तूप सर्व एकजीव होतं मस्त. खूप छान असा प्रसाद झाला होता. हा सर्व प्रसाद बनवेपर्यंत कोणीही बाथरूमला जायचं नाही. आणि ज्या 2-3 होत्या ना, मग त्या 2-3 जणी बनवत होत्या, बाकीच्या दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या. हा चुरमा लाडूचा प्रसाद आहे ना, हा सगळा रानशिन्या गौऱ्यांच्या आहारावर बनवलेला आणि गॅसवर बनवलेला याचा चव खूप वेगवेगळी आहे आणि खूप अप्रतिम लागतो. आणि त्या सांगत होत्या आम्ही काय याचे लाडू वगैरे बनवले नाही, असंच ठेवलं आहे. त्या सांगत होत्या यातूनच 3 लाडू सारखे बनवायचे, एक गाईला, एक मंदिरात न्यायचा आणि एक उपवास होण्यासाठी तुला ठेवायचा. त्यांना जसं माहिती ना तसं त्या मला सांगत होत्या. अशा पद्धतीने आम्ही चुरमा लाडूचा प्रसाद बनवला. कसा वाटला नक्की कळवा.